नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। डेन्मार्कमधील एका जहाजावरील 2 लोकांचा हंटा व्हायरसमुळे मृत्यू झालाय आणि त्या जहाजावर काही लोकांना हंटा व्हायरसची लागण झाल्यामुळे भारतातही हंटा व्हायरसचा उद्रेक होईल का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अजून तरी हंटा व्हायरसचा कुठलाही रुग्ण भारतात आलेला नाही। जरी तो आला तरी हंटा व्हायरस हा कोविड सारखा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही। हंटा व्हायरस पसरतो हा उंदरांमुळे, उंदरांची लाळ, विष्ठा आणि त्यांच्या लघवीमुळे। म्हणून सध्या तरी घाबरून जाण्याची गरज नाही। याची लक्षणं अगदी साधी आहे, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला। जर हा त्रास होत असेल तर डॉक्टरांना जरूर दाखवा आणि हंटा व्हायरस टाळण्यासाठी आपलं घर स्वच्छ ठेवा। उंदरांची बिळं असतील तर ती बुजवा आणि जुनी घरं किंवा जुन्या ठिकाणी स्वच्छता करताना आधी तिथे डिसइन्फेक्टंट पसरवा आणि मग स्वच्छता करा। एवढी काळजी घेतली तरी हंटा व्हायरस पासून कुठलाही असा मोठा धोका नाही। धन्यवाद।